वरुथिनी एकादशी चैत्र मासामध्ये कृष्ण पक्षातील येणारी एकादशी शनिवारी 4 मे 2024 रोजी आहे. ह्या एकादशीला वरुथिनी एकादशी असे संबोधतात. वरुथ म्हणजे प्रतिरक्षा करणे किंवा जीवन रक्षा कवच. ह्या एकादशीचे व्रत केल्याने सर्व जीवन रक्षा होतेच व कष्टांचे निरसन होते. कन्यादानाचे किंवा इतरही दानाचे पुण्य प्राप्त होते. गोशाळेला घास इत्यादी दान करावे. ह्या दिवशी महाप्रभू वल्लभाचार्य महाराज प्रगट झाले. त्यांची जयंती वरुथिनी एकादशीला साजरी होते. श्री विष्णूंची पंचामृत स्नान घालून व अभिषेक करून पूजा करावी. ह्या दिवशी तांदूळच्या अक्षता न वापरता तिळाच्या अक्षता वापराव्या. पिवळ्या रंगाची फुले वाहावीत. सहस्त्र तुळशी अर्चनाचे महत्व तर आहेच. श्री विष्णू सूक्त, नारायण सूक्त, श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राची आवर्तने, ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा अन्य विष्णू भगवानच्या नावाचा जप करावा. हे व्रत केल्याने शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यता, जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतं. धाम प्राप्ती होते. उपवास जरी नाही केला तरी दशमी आणि एकादशीला भात, मसूर व वांगी खाऊ नये. कोणाबद्दलही अपशब्द काढू नये. वरुथिनी एकादशी पौराणिक कहाणी. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या वरुथिनी एकादशीचे महात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि राजा युधिष्ठिर यांच्या संवादामध्ये सांगण्यात आले आहे. एकदा युधिष्ठिर महाराजांनी भगवान श्रीकृष्णांना विचारले, हे वासुदेव, वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीचे नाव काय आहे आणि या एकादशी व्रताचे पालन केल्याने काय फळ मिळते आणि तिचे महात्म्य काय आहे. भगवान श्रीकृष्णांनी सांगितले, प्रिय राजन, त्या एकादशीचे नाव आहे वरुथिनी एकादशी. तिच्या पालनाने या जन्मी तसेच पुढील जन्मी सुद्धा सौभाग्य प्राप्त होते. या व्रताच्या प्रभावामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते तसेच त्यास वास्तविक आनंद प्राप्त होऊन तो भाग्यवान बनतो. या व्रताच्या पालनाने राजा मांधातांनी मुक्ती प्राप्त केली. त्याचप्रमाणे अनेक राजे जसे की महाराज धुंधुमार देखील मुक्त झाले. केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने व्यक्तीला 10,000 वर्षे तपस्या केल्याचे फळ मिळते. सूर्यग्रहणाच्या वेळी कुरुक्षेत्रावर सुवर्णदान केल्याने मिळणारे पुण्य केवळ वरुथिनी एकादशी व्रत पालनाने प्राप्त होते. हे राजन, अश्वदानाहून श्रेष्ठ गजदान आहे. गजदानाहून श्रेष्ठ भूमिदान आहे. भूमिदानाहून श्रेष्ठ तिळदान आहे. तिळदानाहून श्रेष्ठ सुवर्णदान आहे आणि सुवर्णदानाहून श्रेष्ठ अन्नदान आहे. हे राजन, अन्नदान केल्याने पितर, देवता आणि सर्व प्राणी मात्र प्रसन्न होतात. बुद्धिमान लोकांना माहिती आहे की कन्यादान हे अन्नदान इतकेच पुण्यदायक आहे. स्वतः भगवंतच सांगतात की अन्नदान हे गोदाना इतकेच श्रेष्ठ आहे. सर्वात श्रेष्ठ म्हणजे विद्यादान आहे. केवळ वरुथिनी एकादशी व्रताचे पालन केल्याने सर्व प्रकारचे दान दिल्याचे पुण्य प्राप्त होते. आपल्या चरितार्थासाठी जो कन्येला विकतो तो सर्वात नीच मनुष्य समजला जातो आणि प्रलयापर्यंत त्या व्यक्तीला नरकात दुःख भोगावे लागते. त्यामुळे कोणीही कधीच आपल्या मुलीच्या बदल्यात धन स्वीकारू नये. जी व्यक्ती असे करते तिला पुढील जन्म मांजराचा मिळतो.